नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली आहे आणि निवडणूक आता अवघ्या 41 दिवसावर येऊन ठेपली आहे. त्यामुळं राजकारणात कारस्थानं सुरूच असतात आणि कटशह पण आपल्या जवळच्या किंवा विरोधकांनाही काटशह देण्याचे पण उद्योग सुरू असतात. आणि कदाचित याच याच्यातून काल जी धाराशिव नगर परिषद घोटाळा प्रकरणी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी SITची नियुक्ती केली आहे, तो त्यातील तर प्रकार नसावा ना अशी शंका अनेक राजकारणातील जाणकार व्यक्त करत आहे. असो, काय घडलं असेल ते घडलं असेल, त्याची निपक्षपणे चौकशी झालीच पाहिजे. पण जाणून बुजून ऐन वेळेवर असं श्वास दाबून बुक्क्याचा मार देणं हे योग्य नाही, हेही तेवढंच खरं. नगर परिषदेत गेल्या 5 ते 6 वर्षात अनेक प्रकरणावर अनेकांनी तक्रारी केल्या होत्या आणि मग धाराशिव, बीड, लातूर स्थानिक स्वराज्य संस्थेचे विधान परिषद आमदार सुरेश धस यांनी या 3 जिल्ह्यात बाकी सगळ्या नगरपालिका धुतल्यासारख्या त्यांना स्वच्छ दिसल्या असाव्यात आणि त्यांनी फक्त एकट्या धाराशिव नगर परिषदेवर आपलं लक्ष केंद्रित केलं आणि धाराशिव नगर परिषदेच्या बाबत त्यांनी विधान परिषदेत अनेक वेळी प्रश्न उपस्थित केले. त्यात या घोटाळ्या संदर्भात पण प्रश्न होते. यावर शासनातर त्यांनी कधी तारांकित, कधी लक्षवेधी अशी अस्त्र सभागृहातली वापरली आणि राज्य सरकारनंही त्यांना त्याबाबतचा माहिती दिली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करू अशी सभागृहातच घोषणा केली होती. ती घोषणा केली त्यालाही जवळपास 7-8 महिने होऊन गेले आहेत. पण आज नेमकं निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी SITची स्थापना केली आहे. या SIT 4 अधिकाऱ्यांचा समावेश असून परीक्षाविधीन SP गोहर हसन हे या कमिटीचे प्रमुख असून या कमिटीत मग उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, PI गणेश कानगुडे आणि API वासुदेव मोरे यांचा समावेश असल्याचं आहे. आता ही समिती केव्हापासून तपासाला सुरुवात करते आणि कधीपर्यंत त्यांच्या तपासाचं अहवाल जाहीर करते याकडं संपूर्ण धाराशिव शहरवासियांचं लक्ष लागून राहिलेलं असून या घोटाळा प्रकरणात नपचे तत्कालीन मुख्याधिकारी येलगट्टे यांना अटक पण झाली होती. सध्या ते जामिनावर मुक्त आहेत. विद्यमान मुख्याधिकारी वसुधा फड यांच्या विरोधात पण तक्रारी आहेत, पण त्यावर अजून काही कारवाई झालेली नाही. मग येलगट्टे समजा लोकातून निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकालात असताना तक्रारी झाल्या म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आणि त्यांना अटकही झाली होती. आणि आता प्रशासकीय काळात वसुधा फड ह्या इथं मुख्याधिकारी आहेत, त्यांच्याही काळात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप त्यांच्यावर झालेले आहेत आणि त्याची चौकशी पण जिल्हाधिकारी स्तरावरून झालेली असली तरी त्यांच्या विरोधात अद्याप काही गुन्हा दाखल केलेला नाही. असो, इकडं धाराशिव जिल्ह्यातील 4ही मतदारसंघात प्रशासनानं आपला
निवडणुकीसंदर्भातील सर्व कामकाज पूर्ण केलेलं आहे. जिल्ह्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी परवा पत्रकार परिषद घेऊन मतदान बूथ किती असतील, पोलीस यंत्रणा कशी शांतता राहील याची काळजी घेत आहे आणि किती कर्मचारी निवडणूक प्रक्रियेसाठी नेमणूक करण्यात आलेत याची माहिती दिली आणि आचारसंहितेचं सर्वांनी काटेकोर पालन करावं असंही सांगितलं होतं. दरम्यान परवा तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील हंगरगानळ येथील मतदार यादीत 50हून अधिक बोगस मतदारांची नाव नोंदणी झाल्याची तक्रार शिवसैनिक अमोल जाधव यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासेकडे यांच्याकडे केली होती. आणि मग या त्यांच्या निवेदनात त्यांनी एकट्या हंगरगानळमध्येच नव्हे तर या मतदारसंघात जी 410 मतदान केंद्र आहेत आणि त्या 410 मतदान केंद्रावरील मतदार यादीत असाच प्रकार घडल्याचे संशयही त्यांनी व्यक्त केला होता. त्यांच्या या निवेदनानंतर प्रशासन खडबडून जागं झालं. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अरविंद बोळंगे यांना या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आणि सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी मग या संदर्भात काल सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवला. सायबर पोलीस स्टेशन हे धाराशिव शहरात असल्यामुळं सायबर पोलीस स्टेशननी हा गुन्हा तुळजापूर पोलीस स्टेशनला वर्ग केला आणि आता तुळजापूर पोलीस या प्रकरणी तपास करणार असल्याची माहिती मिळत आहे. निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. बैठका, चर्चा, कोण लढणार कोण नाही याबाबत मतांतरं सुरू आहेत. याच ह्याच्यात वंचित बहुजन आघाडीनं आपले 3 उमेदवार जाहीर केले आहेत. धाराशिव कळंब मतदारसंघातून काँग्रेसचे पूर्वीचे ज्येष्ठ नेते असलेले शामराव डिकले यांच्या पुत्र ॲडव्होकेट डिकले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भूममधून रणबागुल हे उमेदवार असणार आहेत. तर तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर श्रीमती सोनकाटे ह्या उमेदवार असतात. बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षानंही 4ही विधानसभा मतदारसंघ लढवण्याची तयारी सुरू केली असून आम्ही 4ही मतदारसंघात आमचे उमेदवार उभे करू अशी घोषणा प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मयूर काकडे यांनी दिली आहे. बघूया आता काल संपूर्ण महाराष्ट्रात त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील तुळजाभवानी मंदिर, आई येडेश्वरी मंदिर, रोकडेश्वरी मंदिर आदी मंदिरात कोजागरीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तुळजापूर येथे आई तुळजाभवानीला तेथून सिंहासनावर बसवण्यात आलं आणि त्याचा व्हिडिओ आपण याच्याबरोबर जोडत आहोत. तुर्तास एवढंच. धन्यवाद.
थांबा.